अलिबागमधील रायगड जिल्हा रुग्णालय जिल्ह्यातील गरीब, गरजू आणि आदिवासी बांधवांचं आशास्थान आहे. आपल्या रुग्णावर येथे योग्यरित्या उपचार होतील आणि रुग्णांचे प्राण बचावतील या आशेने येथे दिवसाला 1000 पेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र वर्षानुवर्षे या रुग्णालयाची वास्तू समस्यांच्या तडाख्यात सापडली आहे. रुग्णालयाबाहेर बेशिस्त वाहन पार्किंग, रस्त्यावर पसरलेलं सांडपाणी, अस्वच्छतेचा सुकाळ, वारंवार कोसळणारे स्लॅब, शवविच्छेदन खोलीकडे जाणाऱ्या मार्गात पडलेले असंख्य खड्डे, नादुरुस्त असलेल्या अनेक वैद्यकीय मशीन्स, डॉक्टरांचा अभाव अशा अनेक समस्या येथे आहेत. मात्र आता एक नवीनच समस्या येथे रुग्णांची आणि डॉक्टरांची डोकेदुखी ठरतीये. आता जिल्हा रुग्णालयात पावसानं शिरकाव केला असून पावसाचं पाणी रुग्ण असलेल्या खोलीत शिरलंय. तब्बल वीजभर पाणी रुग्णालयात शिरलं असून रुग्णांच्या बेडखाली पाणीच पाणी झालंय. रुग्णालयातील नर्स आणि ब्रदर्स हे पाणी काढण्यासाठी अथक प्रयत्न करतायत. मात्र पावसाचा जोर वाढल्यानं हे पाणी सतत वाढतंय आणि त्याचा निचरा व्हायला देखील कोणताही मार्ग नसल्याचं दिसून येतंय. त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तसेच कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ लागलाय. जिल्हा सामान्य रुग्णालय सुमारे 30 वर्षांपूर्वींचं आहे. या ठिकाणी 250 बेड आहेत. दररोज 1000 पेक्षा अधिक रुग्ण येथे उपचारासाठी येतात. मात्र ही वास्तू समस्यांच्या गर्तेतून बाहेर आलीच नाही. याला कारणीभूत येथील प्रशासन असल्याचं बोललं जातंय. केवळ वरवरची मलमपट्टी करून ही वास्तू दुरुस्त केली जाते आणि दर पावसाळ्यात ही मलमपट्टी गळून पडत असून केवळ जैसे ते परिस्थितीस पाहायला मिळत असल्याचे आता संतप्त नागरिक सांगतायत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.